नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हिवाळा विशेष मऊ लुसलुशीत अशी तिळाची पोळी। बऱ्याच वेळा या पोळ्या वातळ होतात, तर त्या होऊ नयेत म्हणून भरपूर साऱ्या टिप्स इथे दिलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर इथं आपण अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी गावरान तीळ घेतलेत, त्यानंतर 1 वाटी गूळ असा चिरून घेतलेला आहे। जेवढे शेंगदाणे आणि तीळ घेतलेत ना, तेवढाच गूळही घ्यायचा आहे। आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। मंद ते मध्यम गॅसवरती हे तीळ आपल्याला एक 3-4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। हे भाजत आले ना, असे चुटचुट उडतात आणि छान फुलून येतात, म्हणजे हे छान भाजले असं ओळखायचं। इथं आपले तीळ भाजून तयार झालेत। आता एका प्लेटमध्ये काढूया आणि ते थंड व्हायला ठेवूया। याच कढईमध्ये आता हे शेंगदाणेही भाजून घेऊया। शेंगदाणे मात्र मंद गॅसवरती सतत असे हलवत आपल्याला भाजून घ्यायचे, अजिबात मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत। मंद गॅसवरती भाजायला ह्याला साधारण 7-8 मिनिटं लागतात, पण छान खरपूस असे ते भाजले जातात। इथं आपले शेंगदाणे भाजून झालेत। हेही एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत आपण याच्यासाठीचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी 2 वाट्या कणिक घेतली मी इथं, म्हणजे गव्हाचं पीठ। हे स्वच्छ चाळून घेतले आधीच। याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे, अर्धा चमचा मीठ घालते, त्यानंतर 1 चमचाभर तेल घालते आणि थोडं थोडं पाणी घालत हे आता मळून घेऊया आपण। जास्त असं घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त सैलसरही नको। रोजच्या चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो, अगदी त्याचप्रमाणे ही कणिक भिजवून घ्यायची आपल्याला। मी सगळ्या सारणाच्या पोळ्या बनवणार नाही, त्यामुळे मी 2च वाट्या पीठ घेतलेले। तुम्हाला जर आपण घेतलेल्या तीळ शेंगदाणे या सगळ्या सारणाच्या पोळ्या बनवायच्या असतील तर 3.5 वाट्या एवढं पीठ घ्यायचं, म्हणजे तेवढ्या पिठामध्ये आपल्या सगळ्या सारणाच्या पोळ्या बनवून तयार होतात। इथं आपली कणिक छान अशी भिजवून तयार झाली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवू आणि तोपर्यंत तीळ शेंगदाणे हे सगळं वाटून सारण बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे तीळ घालते मी। हे वाटायच्या आधी ना दोन्हीही छान थंड झालं पाहिजे, मगच वाटायला घ्यायचं। थोडंसं जाडसर असं हे मी वाटून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये गूळ घालायचे। तीळ आणि गूळ दोन्ही एकत्र दळायचं नाही, आधी थोडेसे तीळ वाटून घ्यायचे, त्यानंतर मग आता गूळ घालायचे। तर अर्धा गूळ आत्ता घालते आणि अर्धा शेंगदाण्याच्या सोबत घालूया आपण। हे पण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। तीळ आणि गूळ छान एकत्र झालेला आहे। आता हे याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग शेंगदाणेही वाटून घेऊया। शेंगदाण्याचंही तसंच करायचं आहे, गूळ आणि शेंगदाणे एकत्र वाटायचे नाही। आधी शेंगदाणे थोडेसे फिरवून घ्यायचे मिक्सरला आणि त्यानंतर मग गूळ घालून परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं, जेणेकरून गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स होतील आणि आपलं सारण छान बनेल, त्याच्यामध्ये गुळाचे तुकडे वगैरे राहणार नाहीत। तीळ हिवाळ्याच्या दिवसामध्ये खाल्लेला शरीरासाठी किती चांगला आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे। आपल्या शरीराला तिळामुळे ऊर्जा मिळते, त्यामुळे या दिवसांमध्ये तिळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या, लाडू असं खाल्लेलं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून सगळ्यांनी तिळाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत। ह्या दोन्हीही गोष्टी आता आपल्या बारीक करून झालेल्या आहेत, तीळ आणि शेंगदाणे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचे। इथं बघा आपलं हे सारण तयार झाले। आता लगेचच पोळ्या करायला घेऊया। कणिक ही छान भिजली आहे आपली। आता अजून थोडीशी हिला मळून घेते, मऊ करून घेते आणि मग पोळ्या करूया। मऊ लुसलुशीत पोळी होण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही जी कणिक असते ती जास्त घट्ट भिजवायची नाही, रोजच्या चपातीला असते त्याप्रमाणे भिजवायची आणि साधारण एक अर्धा तास तरी ती भिजली गेली पाहिजे, किंवा वेळ जास्त नसेल तर एक 20 मिनिटं तरी भिजवून घ्या।
जर लगेचच पोळ्या करायला घेतल्या तर त्या छान मऊ होत नाहीत, म्हणून कणिक व्यवस्थित भिजणं गरजेचं आहे. एक छोटासा गोळा तोडून घेतला, तो पिठामध्ये घोळवून घेतला. आता याची आपल्याला पारी बनवायची आहे. ज्याप्रमाणे पुरणपोळीला आपण पारी बनवतो ना, त्याप्रमाणे अशी गोल पारी बनवून घ्यायची आणि हे सारण याच्यामध्ये भरायचंय. अगदी जास्त प्रमाणातही हे सारण भरायचं नाही, नाहीतर मग पोळ्या फाटू शकतात. इथं बघा, तुम्हाला दिसत असेल एका उंड्यामध्ये मी किती सारण भरले. मोठे 2 ते 2.5 चमचे इतकं सारण भरलं. आणि आता ही पारी आपण बंद करून घेऊया. जर अगदी जास्त कणिक असेल ना वरून तरच ती काढायची, नसेल तर याच्यामध्येच अशी दुमडून घ्यायची. बऱ्याच वेळा काय होतं, वरती आलेली कणिक अशी आपण काढून टाकतो आणि मग खालून पोळी फुटते. त्यामुळे अगदी असा पातळ थर असेल तर या उंड्यामध्येच तो दुमडून ठेवायचा. थोडंसं पिठामध्ये घोळवून घेतलं आणि मग आता हे लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचंय आपल्याला. पोळी वातळ होऊ नये म्हणून दुसरी टीप सांगते मी इथं, जी माझी आई आजी सांगते ती टीप आहे. तर या ज्या पोळ्या असतात ना, शेंगदाण्याच्या असू द्या किंवा तिळाच्या असू द्या, त्या जास्त अशा चपातीप्रमाणे पातळ लाटायच्या नाहीत. त्या थोड्याशा जाड लाटायच्या. म्हणजे जसे आपल्या आलू पराठे असतात ना, त्याप्रमाणे थोड्याशा जाडसर लाटायच्या. म्हणजे त्या छान मऊ राहतात, वातट होत नाहीत. आपली पहिली पोळी लाटून झाली. आता ती भाजून घ्यायची आहे. भाजतानाही आपल्याला ती फुल गॅसवरती भाजायची, मंद किंवा मध्यम गॅसवरती अजिबात भाजायची नाही. थोडीशी शेकली गेली ना खालून, त्यानंतर मग तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूला. इथं मी तेल लावले. जर कोणाला तूप लावायचं असेल तरीही चालतं, पण तुपाने पोळी खरपूस अशी भाजली जाते आणि तेलाने ना ती अशी मऊ लुसलुशीत राहते. त्यामुळे मी आत्ता तेल लावते. जर खायच्या वेळेस परत थोडंसं तूप लावून खाल्लं ना तरीही चालतं, खूप छान लागतं तसंही. इथं आपली पहिली पोळी भाजून झालीये, ही मी काढून ठेवते आणि याच प्रकारे दुसरी ही पोळी तुम्हाला मी करून दाखवते. इथं तुम्हाला दिसत असेल की आपलं जे सारण आहे ते अगदी काठापर्यंत जाते, अजिबात ते मध्येच राहत नाही. असं का होतं माहितीये का, आपण जे तिळाचं सारण बनवले ते असं कोरडं झालं का मग ते काठांपर्यंत जातं. आणि जर जास्त ओलसर झालेलं असेल, त्याला तेल सुटलेलं असेल, तर ते मग असं पोळीच्या मध्ये मध्ये राहतं, काठांपर्यंत जात नाही. त्यामुळे सारण बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते पल्स मोडवरती असं थोडं थोडं फिरवत बनवायचं, म्हणजे त्याला जास्त तेल सुटू नये आणि आपलं सारण असं मोकळं मोकळं बनावं. आता दुसरी ही पोळी मी छान भाजून घेते. त्यानंतर उरलेल्या सगळ्या पोळ्या अशाच प्रकारे करून घेते. तोपर्यंत अजून एक टीप सांगावीशी वाटते तुम्हाला. आपण जे तिळाचं सारण बनवलं होतं ना, ते जर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं तर साधारण 20-1 दिवसांपर्यंत अजिबात खराब होत नाही. त्यामुळे सकाळी घाईच्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी त्या सारणापासून एखादी पोळी बनवली किंवा त्यांना नाश्त्यासाठी बनवून दिली तरीही चालतं. अगदी पटकन ही तयार होते आणि आपण बनवलेल्या या पोळ्या साधारण 3-4 दिवसांपर्यंत छान राहतात, खराब होत नाहीत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.